आता सर्वांना माहीत आहे आता काय आहे तर आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशीसाठी आपल्याला काय करावं लागतात की विठ्ठलांच्या कानात घालण्यासाठी मच्छी आकार म्हणजे माशांचा आकारासारखे त्यांच्या कानातले असतात ते बनवावं लागतात. म्हणजे ते जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण घरच्या घरीसुद्धा आपण तसं बनवू शकतो बघा. त्यासाठी लागणारा हा जो आहे याला म्हणतात ग्लिटर पेपर. दिसतोय ना सगळ्यांना, हा आहे ग्लिटर पेपर. त्यानंतरचा एक असा साधा पेपर म्हणजे याच्यावरती आकार काढून घेणार आपण. त्यानंतर असे छोटेसे साधे आपल्याला कानातले लागणार. त्यानंतर याला म्हणतात फेविकॉल. हा सगळ्यांच्या परिचयाचाच आहे फेविकॉल. त्यानंतर असे आपल्याला लागणार आहेत मोती, छोटे छोटे बारीक असे मोती. त्यानंतर सीझर नंतरला एक पेन म्हणजे आकार देण्यासाठी. तर बघा आता मी तुमच्यासमोर आकार देते याच्यावरती आणि मग तुम्हाला कळेल की कसा आकार द्यावा लागतो. बघा अशा प्रकारे आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, आकार देऊन घ्यायचा मच्छी आकाराचा आणि याला कट करायचं आहे. बघा मी अशा प्रकारे कट करून घेतलं आहे. आता कट केल्यानंतर बघा सगळ्यांना तुम्हाला दिसतोय ना माशी आकार आहे की नाही म्हणून. तर बघा आता आपण काय करायचं आहे, हेच आपण ग्लिटर पेपरवर ठेवायचं आणि कट करायचं आहे. ग्लिटर पेपरवरती मी ते 2 आकार ठेवले आणि त्या प्रकारे अशा प्रकारचे बघा 2 मच्छी आकार तयार झाले. दिसत आहेत का मच्छी आकार सगळ्यांना? हे बघा जवळून बघा, झूम कर. हे बघा दिसत आहेत ना. आणि हा बघा दुसरा. म्हणजे असे 2 प्रकारचे आपण कानातले हे असू शकतात. म्हणजे जेही लेडीज असेल त्याला आपण कानातले असे लावू शकतो. लेडीज असेल किंवा विठ्ठल रुक्माई दोघांनाही आपण वापरू शकतो. आता याला मी डेकोरेट करते आणि तुम्हाला परत दाखवते. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की याला साईडने सगळीकडून फेविकॉल लावायचं आणि ही मणी त्याला लावून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे किती छान कानातले दिसत आहेत. त्याला आपण थोडीसं डेकोरेट केलं बघा दुसरून. तर बघा अशा प्रकारे आपण काय केलं होतं, याला आपण डेकोरेटसाठी ठेवलं होतं. तर बघा याला मोती, आपण मोती साईडने मोती लावले आणि मोती लावल्यानंतर हे बघा ग्लिटर पेपर अशा प्रकारे झालं. असं त्याचा मच्छीचा आकार झाला. आणि याला आपण काय करायचं आहे की आता आपण जे कानातले तुम्हाला दाखवले होते अगोदर, हे कानातले जे आहे हे कानातले काय करायचे याला इथे लावायचे. ज्या ठिकाणी त्याचा डोळ्याचा आकार आहे का त्या ठिकाणी त्याला लावायचे. बघा किती सुंदर कानातले तयार झाले. हे बघा दिसत आहेत का. आणि हे कानातले मग आपण विठ्ठल किंवा रुक्मिणीच्या कानात काय करू शकतो, घालू शकतो. सर्वांना दिसतंय का. बघा किती सुंदर असा आकार आला आहे बघा. आणि हा एक कानातले आणि नंतरला हा एक राहिलेला. आता याला मला अजून हे लावायचं आहे, ते राहिलेलं आहे माझ्याकडे तर लावायचं. हे लावते आणि आपण दुसरं कानातलं पण काय करूया ना अशाच प्रकारे लावून घेऊ. जे आहे हे ते पण आपण लावू. तर बघा आता मी कशी लावते त्याला सुद्धा. तर बघा जे बनवलेले कानातले आहे आपण ते माझ्या मी मुलीच्या कानात घालून दाखवते. बघा कसा आकार दिसतोय. जर आपण याला असेही केले तरी त्याचा आकार हा मच्छी आकार दिसतोय. बघा इकडचं सुद्धा बघा बेटा. हे बघा वाटतायत की नाही छान. तुम्हाला जर असे बनवायचे असेल तर तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.